नमस्कार, मी विशाल परदेशी. दुपारी 1च्या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. अर्थात या बुलेटिनची सुरुवात आपण करतो राजकीय घडामोडींनी, कारण वातावरणच तसं आहे. घडामोडी अगदी वेगाने घडताना दिसत आहेत. बारामती लोकसभा आणि पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि मोहन जोशी यांनी अर्ज भरण्यासाठी आज नरपतगिरी चौकात संयुक्त सभा घेतली. पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे, पार्थ पवार यावेळी उपस्थित होते. सुप्रिया सुळेंनी काउन्सिल हॉलमध्ये अर्ज भरला. अर्ज भरायला जात असताना सुप्रिया सुळे स्टेजवरच अजित पवार यांच्या पाया पडल्या. मोदींनी पवार कुटुंबाच्या कलहाच्या वक्तव्याला जाहीर छेद देण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांनी केल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात. आणि या क्षणाला पुण्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलतायत. थेट जाऊया तिथे. बारामती मतदारसंघातून खासदार सुप्रियाजी सुळे, पुणे मतदारसंघातून भावी खासदार मोहन जोशी, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो, मी अगदी आपला कल्पना, आपण बराच वेळ उन्हात बसलेला आहात. मी फक्त आपल्याला 2-3 मुद्दे सांगणार. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष ही निवडणूक व्यक्ती केंद्रित करू पाहते. आपण ही निवडणूक खेचून मुद्द्यावर आणली पाहिजे, आपल्या जाहीरनाम्यावर आणली पाहिजे. भारतीय जनता पक्षाने गेल्या 5 वर्षापूर्वी दिलेली आश्वासनं किती प्रतिशत पूर्ण झालेली आहेत त्या मुद्द्यावर पुन्हा आणली पाहिजे. आपण व्यक्ती केंद्रित निवडणुकीच्या ट्रॅपमध्ये अडकू नका. ते आपल्या नेत्यांच्या टीका करतील, आमच्या काँग्रेस पक्षांच्या अध्यक्षांवर टीका करतील, राष्ट्रवादीच्या अध्यक्षावर टीका करतील. उत्तर द्यायच्या भानगडीत पडू नका. त्यांना प्रश्न विचारा, विकासाबद्दलचे प्रश्न विचारा, त्यांच्या आश्वासनांचे, आणि प्रश्न विचारा आपल्या जाहीरनाम्याचे. आज मला वाटत नाही की भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये आपला जाहीरनामा घोषित करता येईल. पण मागच्या जाहीरनाम्याचं काय झालं याचं त्याला पहिल्यांदा उत्तर द्यावं लागेल. आज काँग्रेस पक्षानं आपला एक अतिशय क्रांतिकारक असा जाहीरनामा काल जाहीर केलेला आहे. गरिबी हटावची घोषणा इंदिराजींनी दिली, पण एक व्यापक स्वप्न होतं की हजारो वर्ष पारतंत्र्याची पडलेल्या देशामध्ये आज तळागाळातल्या शेवटच्या माणसाला गरिबीतून मुक्त करायचं असेल तर राज्यकर्त्यांनी आपल्यासमोर दृष्टी ठेवली पाहिजे, एक विजन ठेवली पाहिजे. इंदिराजींनी ती विजन ठेवली आणि त्या विजनवर त्यांनी काम करायला सुरुवात केली. बँकांचं राष्ट्रीयकरण असेल किंवा त्यासारखे 20 कलमी कार्यक्रमासारखे कार्यक्रम असतील. त्यानंतर 1991च्या आर्थिक सुधारणांमुळे भारताची आर्थिक क्षमता वाढली. आमच्याकडे दारिद्र्य निर्मूलन करता साधनं उपलब्ध झाली. त्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये युपीए सरकारनं अधिकारांवर आधारित कायदे केले. कामाचा अधिकार, मनरेगा, अन्य सुरक्षा कायदा, खाद्यान्नाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, माहितीचा अधिकार, या कायद्यामुळं, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यामुळं 2004 ते 2011 पर्यंत तब्बल 14 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वर आणले. आता ही अंतिम निकालाची शेवटची लढाई आहे. देशातल्या 20% गरीब लोकांना, दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांना, 5 कोटी कुटुंबांना सरसकट वर्षाला 72,000 रुपये देण्याचं आश्वासन आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही दिलेलं आहे. लोकांना वाटतंय आता कुठून पैसे आणणार, काय आणणार, त्याचं सगळं गणित, सगळं कॅल्क्युलेशन आम्ही केलेलं आहे. आणि या निवडणुकीमध्ये आमची इच्छा आहे की आमच्या या जाहीरनाम्यावर चर्चा झाली पाहिजे. आर्थिक विषय आहेत, राष्ट्रीय सुरक्षेचे विषय आहेत. मी आपल्याला सांगतो की राष्ट्रीय सुरक्षेचे विषय मग पुलवामाचा हल्ला असेल, त्यानंतर झालेला एअर स्ट्राईक असेल, त्यानंतर काही विशेष पंतप्रधानांनी खास. तर या सभेत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बोलताना काय म्हटले तेही पाहूयात. तुमचे आमदार मुलींना पळून नेण्याची भाषा करतात. तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना साले म्हणता. तुम्ही काय करताय याचं जरा आत्मपरीक्षण करा. आणि तिथं सांगतात अजित पवारांनी असं बोलायला नको होतं. अरे माझी चूक झाली ना. जो माणूस काम करतो तोच चुकतो.
जे कामच करत नाही ते कशाला चुकत. अतिशय तोलून मापून मोजून त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करा. बोलता येत असेल तरच बोला, भानगडीत पडू नका. नाहीतर कधी कधी माणूस गडबडतो आणि मग गडबडल्यानंतर एखादं वाक्य काहीतरी जातं आणि आता सोशल मीडियाला तेवढ्याच गोष्टीचा वेगळ्या पद्धतीनं दाखवलं जातं. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. ज्यांना स्वतःचा एकटा असण्याचा सार्थ अभिमान आहे त्यांना काय नाती जोती काढायची. नाती जपणं हे फार मोठं काम असतं. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की नातं तोडायला 1 मिनिट लागतो, पण नाती जोडायला खूप वर्ष लागतात. आणि 50 वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या जनतेने जे आदरणीय पवार साहेबांवर प्रेम केलं, विश्वास दाखवला, त्याची जाणीव दादाला, मला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे.